पैशाचा मार्च, सत्याची मस्ती मोठ्या प्रमाणावर आली. कोणाला धाक देणं, कोणाला धमकी देणं, कोणाला प्रलोभन देणं, अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष आताच्या घडीला निवडणुका लढतोय. त्यांना निवडणुकाच नकोय, इलेक्शन नको, सिलेक्शन पाहिजे, आपण जो म्हणेल तो निवडून आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाची. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, या घटनेनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीला वाटतं की मतदानच करू नये. राज्यसभेचं उदाहरण घ्या, कालचं मध्य प्रदेशचं, की मतदानच करू नये अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. पण तुम्ही सगळ्या या निवडणुकीत उभे असलेल्या या जिल्ह्यातल्या, दोन्ही जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांना सांगेल की डॉक्टर विवेक नावंदर उभे आहेत म्हणून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला नाही, तर आपल्याला कोणी विचारायला सुद्धा आलो नसतं. बाकीच्या पक्षाच्या लोकांना मी सांगतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे वाचवणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, जिंकणं हारणं हा लोकशाहीचा भाग आहे. परंतु निवडणुकाच लढल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने प्रयत्न होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी राहुल पाटलासारख्या, बाबाजानी सारख्या कुशल नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय. या निवडणुकीचे प्रमुख राहुल पाटील आहेत, लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला बोलवतील, कोणी तुम्हाला सूचना देतील, बिलकुल या विषयात लक्ष द्यायचं नाही. अतिशय सुस्पष्टपणे शिवसेनेचा नेता म्हणून या मराठवाड्याची जबाबदारी माझ्याकडे उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली. म्हणून मी सगळ्या शिवसेनेच्या, विशेषतः सगळ्या सदस्यांना सांगतो की राहुल पाटलांना या इलेक्शनचं प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.